बघू शकता, डाळ, लोणचं, पापड, अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली. नमस्कार, पूजांकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मुंबई स्पेशल डाळ भात कसा बनवायचा ते बघतोय आणि अगदी झटपट 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे, तितकीच पौष्टिकही आहे. तर आज आपण डाळ भात कसा बनवायचा ते बघतोय. तर इथे मी इंद्रायणी तांदूळ, 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय. स्वच्छ धुवून मी आता त्याच्यामध्ये 1-1.5 वाटी पाणी घेतले. नेहमी तांदूळ भात करताना खूप जणांना प्रश्न असतो, कधी कच्चा राहतो, कधी पाणी जास्त होतं. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ट्रिक अशी की जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 1.5 वाटी पाणी टाका. म्हणजे 1.5 ते 2.25 वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर तुमचा भात अगदी मस्त शिजून होतो. आणि आता मी इथे तुरीची डाळ घेतली. इथे मी 5 चमचे ही तुरीची डाळ घेतली आहे. 5 चमचे तुरीची डाळ ही आपल्या 4 ते 5 माणसांना पुरेशी असते. खूप जणांचं असं होतं की अरे डाळ जरा जास्त घेतात आणि जेव्हा त्या बनवतात तेव्हा ती खूप जास्त होते. तुम्ही इथे बघू शकता मी 5 चमचे डाळ घेतलेली आणि ही भिजत ठेवलेली मी अर्धा तास. स्वच्छ धुवून घेतलेली भिजत ठेवण्याच्या अगोदर, आणि नंतर जे पाणी आहे ते त्याचंच डाळीतलंच पाणी आहे ते मी त्याच्यासकटच ओतून घेतेय. इथे मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ओततेय. डाळ भिजवून घेतल्याने काय होतं की डाळ पटकन शिजली जाते, त्याच्यामध्ये अख्खी डाळ अशी नाही राहत. याच्यामध्येच मी आता 1 टोमॅटो घेतला होता, तो धुवून मी चिरून घेतला, तो मी आता याच्यामध्ये टाकून घेते. याच्यामध्येच मी टाकते जिरे, एक टीस्पून किंवा अर्धा टीस्पून तुम्ही याच्यामध्ये जिरे टाकू शकता. थोडीशी हळद, 1 पाव चमचा हळद, आणि मीठ, चवीपुरते मीठ. डाळ शिजताना जर तुम्ही मीठ घातलं तर डाळ खूप छान लागते. भातातही घालून घेते, मी टाकलं नव्हतं याच्यामध्ये. आणि ह्या डाळीमध्ये मी अर्धा चमचा तेल सोडून घेतेय आणि डाळ पटकन शिजली जाते. आता मी हे कुकरला लावून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी इथे खाली अर्धा इंच पाणी टाकलं आणि हे डबे कुकरमध्ये ठेवून घेतलं. आता मी हे झाकण लावून कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. तर इथे मी कुकरच्या जवळपास 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि डाळ मस्त शिजली आहे. मी इथे डाळीला फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आता मस्त गरम झालंय, गॅस कमी करायचा आणि आता आपण त्याची फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी मी सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मोहरी टाकतेय. मोहरी बरोबरच मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत. जिरे आपण डाळ शिजताना टाकली होती, त्यामुळे अगदी थोडेसे जिरे टाकायचे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कढीपत्ता, व्यवस्थित हे तडतडायला लागले की त्याच्यामध्ये आपण मी लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्या होत्या, त्या व्यवस्थित ठेचून घ्यायच्या आणि मस्त खमंग गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला लसूण खरपूस भाजून घ्यायचंय. लसूण करपवायचा नाहीये. जेवढा तुम्ही लसूण व्यवस्थित भाजला जाल तेवढा डाळीला आपल्या चांगली फोडणी बसते. तुम्ही इथे बघू शकता डाळ व्यवस्थित एकसारखी शिजली गेली आहे सगळीकडे. मी आता याच्यामध्ये ती ओतून घेते. मस्त तडका बसलाय, तुम्ही बघू शकता. लसूण पण व्यवस्थित भाजला गेलाय. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की
4 ते 5 चमचे डाळ ही 5-6 माणसांना पुरेशी असते. तुम्ही बघू शकता किती घट्ट झाली. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेते. डाळ थोडीशी पातळसर मी शिजवून घेणार आहे, कारण जशी जशी नंतर डाळ थंड होते तशी घट्ट होत जाते. आता ह्याला मी चांगली एक उकळी करून देणार आहे. उकळी आल्यानंतर आपण बंद करूया. तुम्ही बघू शकता इथे डाळीला मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे. गॅस आता कमी करायचा. आपण याच्यामध्ये वरून थोडंसं पाणी ऍड केलं, त्याच्यामुळे थोडंसं इथे आपण चवीपुरतं थोडंसं अजून मीठ ऍड करायचं. आपण डाळ शिजताना मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे वरून मीठ थोडंसं बेतानेच टाकायचं. लो हीटवरती ही डाळ मी अजून एक 5 मिनिटं चांगली शिजवून घेणार आहे, जेणेकरून जे आपण त्याला फोडणी दिली आहे त्याचा खमंगपणा डाळीमध्ये उतरेल. गरम गरम डाळ आणि भात अप्रतिम लागतं. तरी इथे आपली ही डाळ बनवणं ही तयार आहे. तुम्ही बघू शकता डाळ, लोणचं, पापड अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा.